श्री स्वामी समर्थ. हॅलो एव्हरीवन. तर एवढ्या रात्री आम्हाला कुठं जावं लागतंय, तर चला पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतेच की अर्जंट आम्ही एवढं कुठे निघालेलो आहोत. पण ना त्या उदाहरणं काय होतं की आपण कधी कधी एखादी गोष्ट ठरवतो की चला आपल्या ह्या गोष्टीसाठी काहीतरी करायचं किंवा ही गोष्टी करायची आणि होते वेगळीच गोष्ट. तर तसंच काहीच आज माझ्या बाबतीत झालं, ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये मी पुढे सांगते. पण त्या अगोदर ना सकाळी सकाळी आज मला घरामध्ये बिस्किट दिसलं, जे की मला फार आवडतं. तर तेच मी खाल्लं. आज माझं काही जेवण करण्याचा मूड नव्हता. मग दुपारी पण मी छान केळ्याचं शिकरण करून खाल्लं, कारण खूप दिवस तेही खाल्लं नव्हतं आणि म्हटलं काहीतरी पौष्टिक पोटामध्ये जाईल. आणि मग त्यानंतर काय करावं, कारण सगळी घरातली माझी कामं झाली होती. मग झाडं नीट करावं, थोडंसं गार्डनिंग करावं, असं थोडंसं माझ्या मनात आलं. मग म्हटलं चला हिवाळ्यामुळे आपली झाडं पण बऱ्यापैकी खराब झालेली आहेत. तर चला मग म्हटलं त्यांना स्वच्छ करून त्याला पाणी वगैरे घालता येईल. मग काय दुपारी हेच छोटंसं काम मी करायला घेतलं ना, अशीच माझी दुपार मी घालवली. मग काय संध्याकाळी हे घरी आले आणि म्हटलं चला थोडीशी आंधळी कोशिंबीर खेळू. कारण आम्ही काय करतो, जर हे घरी आले ना, जरा वेळ त्यांचा चहा पाणी वगैरे झाला ना, तर मुलांसोबत असं काहीतरी आमच्या घरात रोजचं चालू असतं. पण मी बऱ्याचदा शूट काही करत नाही. तर चला पुढे सुद्धा आमचा असं फॅमिली ड्रामा तुम्हाला थोडाफार बघायला मिळणारच आहे. आता थोडं थोडं मला पण असं वाटतंय की चला व्हिडिओमध्ये आपण हे दाखवू शकतो. तर मग काय थोडीशी आंधळी कोशिंबीर खेळतच होतो. तर तिकडे आमचं पिल्लू आले आणि आमच्या आंधळी कोशिंबीर आम्ही ती बंद केली खेळायची आणि त्याच्यासोबत परत खेळत बसलो. मग संध्याकाळी काय ह्यांना पण जास्त भूक नव्हती, मला पण खायचा मूड नव्हता. मग म्हटलं चला मस्त अशी गरमागरम जास्त डाळ टाकून ना, म्हणजे खिचडी भात केला. असं तूप वगैरे छान त्याच्यात टाकलं ना की मस्त टेस्ट पण त्याने तोंडाला चव नसेल ना तर छान पण वाटतं. आणि मग काय संध्याकाळी ठरवलं होतं की आम्ही काहीतरी खाऊ आणायला बाहेर जायचं. आणि खाऊ आणायला बाहेर गेलो आणि आम्ही दुसरीच खरेदी करत बसलो. तर कधी कधी माझ्यासोबत असं होतं, खाऊ तर राहिलं बाजूलाच, पण आम्ही बसलो हे काहीतरी करत. तर चला तुम्ही लाईक करा.